मंत्रिमंडळाच्या बैठकीत छाननीत वगळलेल्या लाडक्या बहिणींबाबत चर्चा होणार आहे। सूत्रांनी ही माहिती दिली आहे। राज्यात 80 लाख लाडक्या बहिणींची नावं वगळल्यानं खळबळ उडाली होती। केवायसी मध्ये चुकीच्या पद्धतीने वगळलेल्या लाडकेंना आता पुन्हा लाभ देण्याबाबत ही चर्चा होण्याची शक्यता आहे। दरम्यान या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्या सोबत आहेत आपले प्रतिनिधी भरत मोहोळकर। भरत, आपण बघतोय की 80 लाख महिलांना पुन्हा लाभ मिळण्यासंदर्भात ही चर्चा होण्याची शक्यता आहे। काय अधिकची माहिती आहे? नक्कीच सुमित, आपण जर पाहिलं तर ज्या पद्धतीने लाडकी बहीण योजना सुरू झाली होती त्यावेळेस लाडक्या बहीण योजनेचे 2,61,00,00,000 इतके लाभार्थी होते। त्यानंतर नमो शेतकरी योजना असेल, त्यानंतर इतर काही योजना, सरकारी योजना, अशा 2 योजनांचा लाभ घेणाऱ्या लाडक्या बहिणींची नावं छाननीमध्ये वगळण्यात आली। त्याबरोबरच अनेक वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून ही नाव वगळण्यात आली। केवायसी साठी 31 डिसेंबरची मुदत देण्यात आली होती, त्यानंतर 30 एप्रिलची मुदत देण्यात आली होती। त्यानंतर ही छाननी केवायसी मध्ये वगळलेली जी नावं आहेत त्या नावांसंदर्भात ही चर्चा होणार आहे। मात्र त्यात एक महत्त्वाची गोष्ट आहे की अनेक लाडक्या बहिणींची नावं चुकीच्या पद्धतीने वगळल्याचं सुद्धा समोर आलंय। त्यामुळे आता यावरच आज मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आणि ज्यांची नावं वगळलेली आहेत त्या लाडक्या बहिणींना पुन्हा लाभ मिळण्याची सुद्धा शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे। धन्यवाद भरत, दिलेल्या माहितीसाठी।